सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत पुरवण्यास मंत्री मकरंद पाटील यांनी पोलिसांना केलेल्या धक्काबुक्कीनंतर भाजपच्या सदस्यांनी केलेली एक पळापळी यावरून आता भाजप आणि शिंदे सेना या दोन्ही मित्रपक्षांच्या सोमवारी मंत्रिमंडळामध्ये प्रचंड असा ताणतणाव निर्माण झाला होता। साताराचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी अन्य 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी सरकारला सकाळी विधान परिषदेमध्ये दिले होते। दुपारी सभापती राम शिंदे यांनी निर्देशाला स्थगिती दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तणावामधील यावेळी स्पष्टपणे असे सर्व गोष्टी दिसून आले। एरवी सत्ताधारी विरोधक आणि विरुद्ध असे नेते बघायला मिळत आहेत, पण सोमवारचा हा दिवस भाजप शिंदे सेनेसाठी 2 सत्ता पक्षामध्ये ताणतणावाचा होता। 9:15 शिंदे सेनेच्या आमदारांनी विधानसभामधील पक्ष कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीमध्ये बैठक निर्भत होऊन रणनीती ठरवण्याचे काम करण्यात आले गेले होते। सभागृहामध्ये आक्रमक होत आमदारांनी पोलीस अधीक्षक दोषीसह यांना अधिकाऱ्यांना निलंबित आणि बडतर्फ करण्याची मागणी लातूर धरली होती, कारण शिंदे सेनेत आमदारच नाही मंत्रीही नाही आक्रमक बनले होते। दोघांमधील तणावामधील दिसला आणि विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलल्यानंतर यांना फडणवीस यांनी सातारावरून चौकशीचे आश्वासन दिले। त्यानंतर शिंदेची आणि फडणवीस यांची बाजूला मंत्री शंभूराज देसाई येऊन बसले होते आणि सातारावरून किती ताणतणाव निर्माण झाला होता यावेळी दिसून आले होते। मात्र निलंबनावर मुख्यमंत्री जर सातारा विरुद्ध शिंदे नाराज होते। विधान परिषदेमध्ये शिंदे सेनेने हेमंत पाटील आणि शंभूराज देसाई यांना सातारामधील घटनाक्रमामध्ये राज्याची संस्कृतीचं काळम फासले जाणारे छत्रपतींच्या सातारामध्ये निजामशाही चाललेली आहे। उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी करून पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी चालू आहे। उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी मागणी केलेली आहे। घटनेची चौकशी झालीच पाहिजे आणि सरकारला लगेच द्यायलाच पाहिजे असा तीव्र शब्दामध्ये निषेध जाहीर केलेला आहे। आता दुपारी राम शिंदे यांनी निर्देशाला स्थगिती दिली आणि उपसभापती निर्देशावरून आपण मंगळवारी सभागृहाला माहिती देऊ असं त्यावेळेला म्हणाले होते। मात्र फडणवीस जर नाराज आहेत तर तुमचे तदाधिकारी कशासाठी ज्या पद्धतीने सकाळीचा निलंबन निर्णय करण्यात आला होता त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगमंत्री शिंदे सेनेचे उद्देश सामंत यांच्यासोबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती यावेळी साताऱ्याच्या भाजपने केलेली असावी। मंत्री बावनकुळे आणि सामंत यांची धावपळ दिसून येत आहे। संपूर्ण चौकशी करून मुख्यमंत्र्याला दिली ही ग्वाही, कारण उपमुख्यमंत्री शिंदे आणि विधानसभेमध्ये आणि सातारामध्ये म्हणजे पोलीस बळांच्या आधारे आणि लोकशाहीच्या खून करण्याच्या आधारे गळा घोटाळा गेला आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असे यापूर्वी कधीही घडले नव्हते। आरोपींना पकडतात आणि पोलीस मंत्र्यांना घेऊन गेलेले आहेत। या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल। मंगळवारी आपण सविस्तर निवेदन करू, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे। सायंकाळी दोघांमध्ये बैठक होऊन ही चर्चा रंगण्यात आली गेलेली आहे। तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच की झडपी इलेक्शनमध्ये काय वारं चाललंय। या सर्व गोष्टीच्या निकालाबाबतीत सर्व गोष्टी आपल्याला आता जाणून घ्यायला खूप उत्सुकता लागलेली आहे। येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व गोष्टी कळेल। तोपर्यंत ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।